मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या ई-केवायसी कोण करावे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत किंवा ज्या महिला विनाकारण अपात्र झालेल्या आहेत, ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, अशा सर्व महिलांनी शक्यतो ई-केवायसी 100% करून घ्यायचे। ज्या महिलांनी ई-केवायसी करतील अशाच महिलांना इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। अन्यथा त्या महिलांना लाडकी बहीण योजनेपासून अपात्र व्हावं लागणार आहे। याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिवर्षी राज्य सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलेला आहे। यासाठी 18 सप्टेंबर 2025 रोजी एक GR घेण्यात आलेला होता आणि त्यामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं, ज्या महिला प्रतिवर्षी लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करतील अशाच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल आणि 18 सप्टेंबर 2025 पासून लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि ती साइट सुद्धा ओपन केलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवरून। आता लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्याचा जो काही अंतिम कालावधी आहे तो 2 महिन्याचा देण्यात आलेला आहे, परंतु आज ई-केवायसी प्रक्रिया सुरू करून जवळपास 8 ते 10 दिवस संपत आलेले आहेत। त्यामध्ये फक्त 1% महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे आणि बाकीच्या सर्व महिला तसंच पेंडिंग मध्ये आहेत। काळजी करू नका, राज्य सरकारच्या माध्यमातून यासाठी तुम्हाला तारीख सुद्धा वाढवून दिली जाऊ शकते। जर ई-केवायसी या महिन्यामध्ये सुरू झाली नाही किंवा जेवढ्या दिवस या ठिकाणी ई-केवायसी आतापर्यंत तुमची झालेली नाही आहे, यानंतर शक्यतो 10 दिवस वाढवून दिले जाऊ शकतात, परंतु तुमच्याकडे फक्त ई-केवायसी करण्यासाठी 2च मिनिटे लागतात। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून ई-केवायसी सहज तुम्हाला करता येतं। ही ई-केवायसी कशा पद्धतीने करावी, सुरळीत जेव्हा ही वेबसाईट सुरू होईल तेव्हा आपण अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून सहजरित्या आपल्याला ई-केवायसी कशी आपल्या मोबाईलवरून करता येईल या संदर्भातील पूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी लवकरच टाकणार आहे। जेव्हा साइट सुरू होईल तेव्हा आता घाई करू नका, फक्त 2 मिनिटांमध्ये ही ई-केवायसी आपल्याला पूर्ण करता येते। नोव्हेंबर पर्यंत म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत सध्या तरी कालावधी याची देण्यात आलेली आहे। अजून तुमच्यासाठी खूप दिवस बाकी आहेत, त्यासाठी काळजी करू नका, घाई करू नका आणि अचूक ई-केवायसी आपल्याला करायची आहे, त्यासाठी टेन्शन घ्यायचं नाही, बिंदास राहा। ई-केवायसी आता मात्र जे लाभार्थी अर्ज केलेले होते, ज्यांनी विनाकारण अपात्र झालेले आहेत, अशा सर्व महिलांनी ई-केवायसी करायची आहे। ज्यांनी विनाकारण अपात्र झालेले आहेत त्यांना सुद्धा हप्ते सुरू होतात, ज्यांना हप्ते सध्या मिळत आहेत अशा महिलांनी सुद्धा ई-केवायसी करायची आहे, त्यांना सुद्धा इथून पुढे सुरळीत हप्ते मिळणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।